नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मान सन्मान नाही मिळाला तर स्वबळावर लढा, युवा नेते सुजात आंबेडकर यांचा वंचित कार्यकर्त्यांना सल्ला। हातकणंगले तालुक्यातील अत्तिग्रे येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली। या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पदवीधर मतदार नोंदणी या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके यांनी पदवीधर मतदार नोंदणी संदर्भातील आढावा घेतला। तसेच प्रत्येक तालुका व शहरातील संघटनात्मक तयारीची माहिती घेतली। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जनार्दन गायकवाड हे होते। यावेळी युवा नेते सुजात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं की जर समविचारी पक्षांकडून सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युतीचा विचार केला जाईल, अन्यथा सर्व जागा स्वबळावर लढण्यासाठी तयार राहा। तसेच स्थानिक पातळीवरील जनतेच्या प्रश्नांवर प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित करावे अशा सूचना त्यांनी दिल्या। या प्रसंगी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद सनदी, जिल्हा सचिव अरुण जमणे, जिल्हा उपाध्यक्ष अशफाक देसाई, दक्षिण जिल्हा महासचिव दीपक कांबळे, शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय गुदघे यांच्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संदीप कोले। समतेचे विचार करणाऱ्या सर्व मानवांना अभिवादन करतो आणि उपस्थित तमाम माता भगिनींना, बंधूंना, तमाम पदाधिकारी कार्यकर्त्यांना माझा आपण आज दोन बैठकी निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक लावली। मला सांगा, कुठल्यापासून आपण सुरुवात करूया? स्थानिक स्वराज्य संस्था का पदवीधर? सुरुवात कुठल्यापासून करायची? पदवीधर। आता आपल्या सर्वांना जो आढावा मांडला तो आपल्या सर्वांचा आणि त्याच्याबद्दल एक गोष्ट प्रामुख्याने समोर येते, ते म्हणजे आपला जो परफॉर्मन्स आहे, हा परफॉर्मन्स खूपच कमजोर राहिलेला आहे आणि हा कुठेही पुढे चालत। म्हणजे जर ही परीक्षा असली तर सरळ सरळ 40च्या खाली आपल्याला मार्क आहे, जिल्हा नापास झालेला आहे अशी परिस्थिती आहे। आणि आता सरांनी एक सोपी आकडेवारी मांडली की माझ्या तालुक्यात मला फोन दिला नाही, यांनी मला फोन दिला नाही, यांनी माझा संपर्क केला नाही, एवढं न करता जर आपल्यापैकी वैयक्तिकरित्या जरी प्रत्येकाने 10 फोन भरले असते तरी आज 2010 आला असता आणि तो आकडा उपलब्ध नाही। आणि मी कोणत्याही परिस्थितीत मान्यच नाही करू शकत की कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये फक्त 2000 शिकलेले पदवीधर पोहोचत आहेत आणि आता तर फक्त आम्ही पोहोचत करतो। म्हणजे तुम्ही समजून घ्या मुद्दा काय, तुम्हाला फक्त बौद्धांचं करणं अपेक्षित होतं का? फक्त बौद्धांचं करणं अपेक्षित होतं का? पक्षाचं नाव काय? वंचित बहुजन आघाडी। तमाम वंचित घटकांचं, बहुजनांचं सुद्धा आपल्याला रजिस्ट्रेशन करणं अपेक्षित होतं, बरोबर? हाक तुमची, साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।